वंदन त्या मातेला जिने घडविले छत्रपतींना, गनिमान सन्नमौनी वसा स्वराज्याचा चालविला, ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती, अशा मातेला प्रणाम कोटी कोटी, प्रणाम कोटी कोटी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, ज्यांच्यामुळे घडले शिवराय अन शंभू छावा, त्यांच्याशिवाय नसता मिळाला आम्हा स्वराज्याचा ठेवा, अशा राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. प्रथमतः मातेच्या चरणी त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीनं गुलामगिरीच्या छातीवरती प्रहार केला, त्या थोर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. जिजाऊ या काही साधारण कन्या नव्हत्या, लखुजीराव जाधवांच्या त्या कन्या होत. जिजाऊंच्या वेळेची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. संपूर्ण महाराष्ट्र त्या अत्याचाराचा, अहंकाराचा, गुलामगिरीचा बळी पडला होता. जमिनीच्या लोभापायी या जुलमी राजवटींमध्ये सतत युद्धे व्हायची आणि यामध्ये रक्त सांडायचं ते निष्पाप मराठ्यांचं. एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि दुसरीकडे डच, इंग्रज, पोर्तुगीज यांच्यामध्ये सत्तेसाठी सतत लढाया होत असत. त्या काळी महाराष्ट्रातली कोणतीही स्त्री सुरक्षित नव्हती. मंदिराचे कळस आणि दारातली तुळस सुरक्षित नव्हती. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळत नव्हता. पाटलांची माणसे यायची, धान्य गोळा करून निघून जायची. बिना अन्न पाण्याची लहान मुले ओक्साबोक्शी रडायची. पण आपल्याच मालावर शेतकऱ्याची सत्ता नव्हती. असा तो काळ. त्याच काळाचा अंत करण्यासाठी एका महिषासुरमर्दिनीचा जन्म झाला, ज्यांच्या प्रेरणेतून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. जिजाऊंना 4 भाऊ होते. त्यांच्या वडिलांनी मुलांप्रमाणेच जिजाऊंनाही घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे असे विविध युद्ध कौशल्यांचे ज्ञान दिले होते. डिसेंबर 1605 मध्ये जिजाऊंचा विवाह भोसले घराण्यातील शूर सरदार शहाजीराजे भोसले यांच्या बरोबर झाला. शहाजीराजे हे निजामशाहीचे सरदार होते. तोच निजामशहा ज्याने जिजाऊंचे वडील आणि 4 भावांची निर्घृणपणे हत्या केली होती. जिजाऊंना ही परिस्थिती पाहावत नव्हती, पण तो काळच तसा होता. हा अत्याचार थांबवण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्रीरामांसारखं राज्य निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊंनी आई जगदंबेकडे साकडे घातले. हे आई जगदंबे, माझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला येऊ दे, जो या सत्याधीशांचा नाश करेल, अन्यायाची नामोनिशान मिटवेल आणि या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य उभं करेल. विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नख्यांनी अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनीही झुकून मुजरा केला, असा एकच राजा छत्रपती शुबा होऊन गेले. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला. मा जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी एक तेज सूर्य जन्माला आला. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना अत्यंत थोर विचारात वाढवले. रामायण, महाभारत या ग्रंथातील कथा सांगितल्या. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवरायांना घडविले आणि मग शिवरायांनी दऱ्याखोऱ्यातील गोरगरिबांची पोरं एकत्र केली, त्यांना संघटित केलं, त्यांना जागं केलं. सोबतच सगळी युद्ध कौशल्य शिकले आणि मग हे भगवं वादळ या सत्ताधीशांचा नाश करण्यासाठी पेटून उठलं आणि संपूर्ण जुलमी राजवटींना सळो की पळो करून सोडण्यासाठी सज्ज झालं. काळ्या कुट्ट अंधारात दिशा ठरवून आपली वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंजा बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. शत्रूला सतत चुकवत यश मिळवायचे. असे कितीतरी गुण शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये होते. जिजाऊंची शिकवण आणि संस्कारांमुळे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. गरीब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झालं. शिवराय छत्रपती झाले आणि थोड्याच दिवसात 17 जून 1674 मध्ये
सगळ्या जनतेला पोरक करून राजमाता जिजाऊ अनंतात विलीन झाल्या. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या विखुरलेल्या देश बांधवांना एकतेच्या सत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन छेडणाऱ्या दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.